अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी मंजुळा हृन्मणिमाणिकेशं श्री खंजरीशं जनहृन्निमेशं श्री ग्राम गीता जनकं प्रशांतं सतगुरु राष्ट्र संतं सततं नमामि। गुरु राष्ट्र संता जीवी हाक द्यावी हृदय संचरो नवी स्फूर्ती द्यावी समर्थास स्वसामर्थ्य द्यावे प्रभावी आम्हा बालका विश्वसेवा घडावी। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंदनीय राष्ट्र संत श्री गुरुजी महाराज की सब साधु संतन की जय। भारत माता की जय। हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण
कोण म्हणे म्हणती अज्ञाने काही लोक म्हणती अज्ञाने काही लोक म्हणती अज्ञाने काही लोक देह गेलियासी मृत्यू कोण म्हणे म्हणती अज्ञाने काही लोक म्हणती अज्ञाने काही लोक म्हणती अज्ञाने काही लोक हरा मृत्यू तोची अंगी गळे पाप हरा मृत्यू तोची अंगी गळे हरा मृत्यू तोची अंगी गळे पाप हरा मृत्यू तोची अंगी गळे पाप नाप अध्वरूप होय जगी नाप अध्वरूप होय जगी नाप अध्वरूप होय जगी देह गेलियासी मृत्यू कोण म्हणे म्हणती अज्ञाने काही लोक म्हणती अज्ञाने काही लोक म्हणती अज्ञाने काही लोक संत महंत ते जीवंताची आहे संत महंत ते जीवंताची आहे संत महंत ते जीवंताची आहे कीर्ती गरजत आहे लोकी त्याची कीर्ती गरजत आहे लोकी त्याची कीर्ती गरजत आहे लोकी त्याची देह गेलियासी मृत्यू कोण म्हणे म्हणती अज्ञाने काही लोक म्हणती अज्ञाने काही तुकड्या दास म्हणे काही पुण्य करा तुकड्या दास म्हणे काही पुण्य करा तुकड्या दास म्हणे काही पुण्य करा संत पाय धरा जिते भाया संत पाय धरा जिते भाया संत पाय धरा जिते भाया देह गेलियासी मृत्यू कोण म्हणे म्हणती अज्ञाने काही लोक म्हणती अज्ञाने काही लोक म्हणती अज्ञाने काही लोक गुरु महाराज गुरु जय जय परम सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परम सद्गुरु देह गेलियासी मृत्यू कोण म्हणे, देह गेलियासी मृत्यू कोण म्हणे, म्हणती अज्ञाने काही लोक, खरा मृत्यू तोची अंगी घडे पाप,
तत्वरूप होय जगी, संत महंत ते जिवंतची आहे, कीर्ती गरजत आहे लोकी त्यांची, तुकड्या दास म्हणे काही पुण्य करा, संत पाय धरा जिते व्हाया। महाराष्ट्राचे आराध्य दैवत सगुण साक्षात ब्रह्म भगवान पांडुरंग, अवघाची संसार सुखाचा करीण, आनंदे भरीण तिन्ही लोकी। या वचनाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्तीचं नवचैतन्य निर्माण करणारे आद्य गुरु विश्वकर्म योग्यांची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज। रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी रुक्ती सदा श्री पक्कर आहे। आपल्या ग्रामसेवेसाठी रात्र दिवस शिवण काम करणारे, आपल्या मराठी हिंदी भजन कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब मध्ये भक्तीचा पूर वाहणारे प्रचारक संत नामदेव महाराज। आपले वारकरी भाविक तेची वार करते पायिक, करोणे दृष्टांशी लावेला धाक शिवाजी जणू सर्वही। या निर्भीड वृत्तीने समाजातील अनिष्ट रूढांचं उच्चाटन करणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज। वेण लागलं जगाला आणि देव म्हणती धोंड्याला, देवा नुसतं दगडात असून तो रंजल्या गांजल्यामध्ये आहे, असा विज्ञानवादी विचार देणारे वराडाचे सत्पुरुष वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा। मानवता ही पंथ मेरा, इंसानियत पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना कर्म मेरा, एक जात बनाना वर्म मेरा, कीर्ती को उठाना स्वर्ग मेरा, असा विश्व शांतीचा दिव्य संदेश देणारे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज। आज प्राप्त प्रसंगी कीर्तन दरबी सेवेकरता घेतलेला अभंग सुद्धा वंदनीय राष्ट्रसंत सद्गुरु तुकडोजी महाराजांचा आहे। औचित्य आपल्या सगळ्यांना कल्पित आहे। आपल्यामधून सुमित्राई गुल्हाने अनंतामध्ये विलीन झाल्या आणि त्यांच्या अंत्येष्टीच्या निमित्तानं अशी कीर्तनाची अल्पशी सेवा आपल्या समोर आहे। आणि या प्रसंगी जो अभंग आपल्या समोर घेतोय अत्यंत महत्वाचा। प्रस्तुत अभंगामध्ये महाराज मृत्यूचं एक विशेष रहस्य प्रकट करतात। खरा मृत्यू कशाला म्हणतात ते सांगतात, कोण मरतो आणि कोण जिवंत राहतो हे सांगतात, आणि काय केलं म्हणजे मनुष्य अमर होऊ शकतो, जिवंत राहू शकतो, अशा आशयाचा एक अभंग आहे। देह गेलियासी मृत्यू कोण म्हणे, म्हणती अज्ञाने काही लोक। आपण हा देह गेला म्हणजे मृत्यू समजतो, पण आमची भारतीय परंपरा संत परंपरा म्हणते हा देह जाणे हा मृत्यू नाही। असं म्हणतात माणसाचा कधी मृत्यूच होत नाही, आणि ती मृत्यूची व्याख्या समजून घेण्याकरता आपण या ठिकाणी जमलो आहोत। एक लक्षात घ्या, प्रत्येकाला जावं लागते। जे जे जन्माला येते ते नष्ट होते, आणि जे जे नष्ट होते ते पुन्हा जन्माला येते। परमपिता परमात्मा गीतेमध्ये असं म्हणतात, जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् पर्यायर्थे नत्वम सोची तुमरसी। आढळ आहे, जे जन्माला आलं ते जाणार आहे, आणि जे गेलं ते परत येणार आहे। माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर वर्णन करतात। उपजे ते नाशे, नाशले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा। हे घटिका यंत्र आहे, हे चालतच राहणार आहे। जन्मने मरणे, पुनरपि जननम पुनरपि मरणम, शंकराचार्य सुद्धा वर्णन करतात। हे चालतच राहील, याला कोणी बदलू शकत नाही। हे त्रिकालाबाधित सत्य आहे। पूर्वेकडून उगवणारा सूर्य हा संध्याकाळी मावळणारच आहे, यात काहीही बदल होऊ शकत नाही। आज आपल्याला संसार सगळा भरभरीत दिसतो आहे, पण हा असा 100 वर्षांना दिसणार नाही। आज वृक्ष अत्यंत प्रसन्न आहे, प्रफुल्लित आहे, पण एक दिवस तो सुकणार आहे। माणसं सुद्धा जशी आहेत अशी राहणार नाही, त्याच्यामध्ये परिवर्तन होत राहते, कारण काळ हा नेहमी परिवर्तन आहे। मृत्यूची व्याख्या अनेक महापुरुषांनी केली।
पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात मृत्यू म्हणजे काय? ऐका ग्रामगीता. मृत्यू संस्काराचा ऐका खुलासा, लोक मृत्यूशी समजती भलतीसा, मी म्हणतो मृत्यू जैसा उत्तम नाही कोणी. मृत्यू म्हणजे काय? जैसी नदी सागरा मिळे, सोडून भेदभाव कष्ट बळे, तिचे कार्यच होते सगळे मिळण्यासाठी सागरी. महाराज म्हणतात गडे हो, मी तुम्हाला मृत्यू संस्काराचा खुलासा म्हणतो. याला एक संस्कार म्हटलं. भारतीय संस्कृती 16 संस्कारांनी नटलेली आहे. मग गर्भधान संस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत माणसाच्या जीवनामध्ये 16 संस्कार येतात आणि हे 16चे 16ही संस्कार महत्वाचे आहेत. काही संस्कार मनुष्य जन्माला यायच्या अगोदर असतात, काही संस्कार जन्मल्यानंतर असतात आणि एक संस्कार त्याला आपण अंत्यसंस्कार म्हणतो, हा मेल्यानंतर सुद्धा करावा लागतो. अशा प्रकारचे संस्कार. पण हा जो संस्कार आहे या संस्काराला महाराजांनी काय म्हटलं? हा संस्कार म्हणतात दुःख करण्याचा नाही, तर हा संस्कार मोक्ष प्राप्त करण्याचा आहे. हा संस्कार दुःख करून रडत बसण्याचा नाही, तर आनंद प्राप्त करण्याचा संस्कार आहे. आणि म्हणून संतांनी मृत्यूला कधी वाईट म्हटलं नाही. संतांची मृत्यूची व्याख्या फार अत्यंत अलौकिक आहे. अध्यात्मशास्त्र म्हणजे मृत्यू म्हणजे स्थूल आणि सूक्ष्माचं विघटन. माणसाला 4 प्रकारचे देह आहेत: स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण आणि महाकारण. मृत्यू म्हणजे काय? स्थूल आणि सूक्ष्म देहाचा संबंध तुटणे, या दोघांचं विघटन होणे याला मृत्यू आहे. साने गुरुजी मृत्यूची व्याख्या करत असताना असं म्हणतात, मृत्यू म्हणजे जीवनरूपी वृक्षाला लागलेलं परिपक्व गोड फळ, याला मृत्यू म्हणतात. जे आपलं जीवन आहे या जीवनाला लागलेलं अत्यंत परिपक्व असं गोड फळ, याचं नाव त्यांनी मृत्यू म्हटलं आहे. अनेक महापुरुषांच्या व्याख्या. मृत्यू म्हणजे काय? मृत्यू म्हणजे भगवंताच्या कुशीत जाण्याचा दिवस. मृत्यू म्हणजे काय? तर या जन्माचा पाप पुण्याचा हिशोब देण्याचा दिवस. मृत्यू म्हणजे काय? तर आम्ही ज्या इच्छा प्रगट करतो या इच्छांना पुनर्जीवन देण्याकरता, अजून नवीन देह घेऊन येण्याकरता एक निद्रा ज्याला म्हणतात, त्याला मृत्यूला महानिद्रा म्हटलं आहे. आणि ही महानिद्रा प्रत्येकालाच प्राप्त करायची आहे, म्हणून मृत्यू वाईट नाहीये. संत म्हणतात मृत्यू हा पवित्र आहे आणि त्याला पवित्र आपण समजलो पाहिजे. आणि या मृत्यूचं दुःख करू नये. दुःख का होते? अज्ञान आहे म्हणून दुःख होते. ज्या दिवशी अज्ञानाचा नाश होईल त्या दिवशी माणसाच्या जीवनातील मृत्यूचं दुःख सुद्धा निघून जाईल. आणि म्हणून दुःख आहे. म्हणून महाराज म्हणतात देह गेली अशी मृत्यू कोण म्हणे, म्हणती अज्ञानी काही लोक. जे अज्ञानी आहेत तेच म्हणतात. आपल्या इकडे भाषाच मोठी खतरनाक आहे. आपल्या इकडे काय म्हणतात, काव काय झालं, त्यांना देवाज्ञा झाली. काव काय झालं, ते मरण पावले. काव काय झालं, ते खलास झाले. काव काय झालं, ते लंबे झाले. काव काय झालं, म्हणजे भाषा बा कशी आहे आपली, म्हणजे शिल्लक काहीच ठेवत नाही आपण. पण मी ज्यावेळेस हरिद्वारला काही दिवस होतो त्या ठिकाणी एक महात्मा मरण पावले. तर त्या भागातले लोक अशी चर्चा करायला लागले की उस टेकड़ी वाले महात्मा ने अपना देह छोड़ दिया. म्हणजे देह गेला, काहीतरी शिल्लक आहे, आपण काही शिल्लक ठेवत नाही. पण तसं नाही, फक्त देह जातो, आत्मस्वरूप मात्र कधीही संपत नाही. ते चैतन्य स्वरूप आहे. नयनम चिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावका न चैनम क्ले देत्या पूर्ण सोशीती मारुता. मग तुम्हाला समजलं मृत्यू म्हणजे काय? इथं संत म्हणतात मृत्यूचं दुःख करू नका. कारण काय? मृत्यू म्हणजे काय? गीतेपासून व्याख्यात राष्ट्रसंतांपर्यंत सगळी सारखीच व्याख्या आहे. कुठेही तुम्हाला भेद दिसणार नाही. परमात्मा गीतेमध्ये म्हणतात वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गुणाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा नन्यानि सय्याति नवानि तिही. याचा अर्थ असा आहे मृत्यू म्हणजे जुने झालेले कपडे काढून टाकणे आणि नवीन कपडे अंगावर पंघरणे किंवा धारण करणे, या नाव मृत्यू. माऊली ज्ञानेश्वरांनी सुद्धा याचं फार सुंदर वर्णन केलं. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे. आता ही प्राकृत भाषा आहे, जरा समजते. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन ते
सोडीजे आणि देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथे। याचा अर्थ तोच आहे की जुने कपडे काढणे आणि नवीन कपडे परिधान करणे। कपडे याचा अर्थ देह। आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा हीच व्याख्या ग्रामगीतेमध्ये केली आहे। ते म्हणतात जैसा कपडा अंगीचा बदलावा। आता हे मराठी आहे, आपली वराडी भाषा ही आपल्याला सहज समजते। जैसा कपडा अंगीचा बदलावा नवीन तो ओढणी घ्यावा तैसा जीव मरणी समजावा। जीवनी हे किती सरळ आहे। आता तिन्ही महापुरुषांची व्याख्या एकच आहे। मग याचा अर्थ आहे मृत्यू हा वाईट नाही, आनंददायी आहे। मृत्यू हा भगवंताच्या कुशीत जाण्याचा दिवस आहे, म्हणून त्याचा शोक करू नये। म्हणून ग्रामगीतेमध्ये महाराज म्हणतात मृत्यू नंतर रोदन हे आहे अज्ञानाचे प्रदर्शन। कासया दावावे सर्व समृण उदासोनी मानसी। काही तिथं रडण्याची येथे रडण्याचे नाही काम। आपणासही तोच धाम पहावे लागेल परम झाल्या उपक्षम देहाचा। पण हे सत्य आहे, हे त्रिकाला बाधित आहे। या सत्याला कोणी बदलू शकत नाही, कोणी असो। शास्त्र पुराण सुद्धा म्हणते आहे की या मृत्यूला कोणी रोखू शकत नाही। जी जी माणसं जन्माला आले जावंच लागते। तुमच्याकडे पैसा किती आहे मृत्यू रोखू शकत नाही। माझ्याकडे ज्ञान किती आहे म्हणून मृत्यू तुम्हाला नेऊ शकत नाही असं होत नाही। किती पैसा असो, राजा असो महाराजा असो, जावंच लागते। कारण मरणा हक का बाना आहे आणि जीना उदार आणा हे महाराजांचं प्रमाण आहे। मरणा हक का बाना है जीना उदार आना है जीना उदार आना है। राजा के महान राजा मर गए उनका नहीं ठिकाना। उनका नहीं ठिकाना। सर्वांना जावं लागते। या जगामध्ये कोणीही असं नाही की त्याला इथं काही दिवस मुक्काम करता येईल। हो पैसा आहे म्हणून जमील का हो। लोकांकडे लाखो रुपयाची इस्टेट आहे। काही काही माणसं एवढे श्रीमंत आहेत की त्याचा सगळा दिवस नुसतं पैसे मोजण्यात जाते। ते मोठे मोठे सेठ लोक दिवसभर पैसेच मोजत असतात। पैसे मोजू मोजू त्याच्या या अंगठ्यावरच्या ह्या सगळ्या हस्तरेषा निघून गेल्या। ते आधार कार्डचे ठसे नाही येऊन राहिले। पण इतकं भयानक काम आहे। पण एवढा पैसा आहे म्हणजे मृत्यू नाही काय। कबीर महाराज फार सुंदर वर्णन करतात। जमका अजब तड़ाका वे तू क्या जाने लड़का वे। बड़े बड़े मिजाजी कठड़े बैठे तक्या बिछाए तसाजा। फार मोठे मोठे सेठजी आहेत। मार झपट कर जम ले जावे जैसा कबूतर भूजा। 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88 33 कोटि देवता मर गए बड़े काल के पासी। पीर मरे पैगंबर मर गए जिंदा जोगी। जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी। 3 लोक पर छत्र विराजे लूटा कुंज बिहारी। कहत कबीरा सो भी मर गए रयत कोण बिचारी। आपले काय आपण सामान्य जावं लागते। आपलं मरण तर एखाद्या मुंगी माकड्यासारखं आहे। कुठं मेला कोण मेला कोण्या कोपऱ्यात मेला पताही लागत नाही। आणि म्हणून हा जन्म आपल्याला जो मिळाला आहे महाराज नुसतं जन्मणे आणि मरणे एवढ्या करता नाही तर काहीतरी करण्याकरता मिळाला आहे। मृत्यू अटळ आहे। शास्त्र सुद्धा प्रमाण देते। आपण गरुड पुराण लावतो स्वतः गरुडाची कथा आहे। गरुडाची आई म्हातारी झाली। लोक म्हणायला लागले गड्या गरुडा आता ही आई जास्त दिवस जगत नाही म्हणे। काय होईल म्हणे ही मरणार आहे। असं कशी मरेल पण यमदेवता येणार आहे आणि हिला घेऊन जाणार आहे। गरुड बलाढ्य होता पण असा कसा यम येतो आणि असा कसा माझ्या आईला बघतो। आणि मोठा गदा त्याच्या हातामध्ये आहे। अशा ठिकाणी आपल्या आईला ठेवलं एका गुहेमध्ये जंगलात आणि गुहेच्या दारावर मोठा दगड टाकून दिला। म्हणजे पाहू आता यम कसा येतो आणि कसा नेतो। बसला त्या गुहेच्या बाहेर गदा घेऊन। 2 दिवस झाले 3 दिवस झाले। एक दिवस नारदजी आले म्हणे काय रे बाबा इथं कशाला बसला म्हणे आईला आतमध्ये ठेवलाय। लोक म्हणतात यम येणार आहे।
कोण्या दिवशी यम येईल चालुनी, कोण्या दिवशी प्राण जातील घेऊनी, काही सांगता येते का? कोण्या दिवशी मशानी जाऊनी एकटे रहावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. काही सांगता येत नाही. गरुड म्हणाला मी माझ्या आईला यमाला नेऊ देत नाही. नारदजी म्हणत पहिले गुहेचा दगड काढ, तुझी आईला यम घेऊन गेली. दगड काढला तर बघतो तो अख्ख्या गुहेमध्ये दुर्गंध पसरला होता. कारण जीवाची सूक्ष्मता एवढी सूक्ष्म आहे, तो कधी आणि कुठून निघून जातो आपण सांगू शकत नाही. यम कधी येतो काही सांगता येत नाही. मृत्यूचं दुःख करण्याची गरज नाही. तथागत बुद्धांच्या चरित्रामध्ये कथा आहे, एका आईचं बाळ मरण पावलं. लहानसं लेकरू मरण पावलं, पोटचा गोळा गेला. आईने आक्रोश सुरू केला, रडायला लागली. तिकडे तिकडे सगळ्यांना निरोप पोहोचला. हो, लहानसं बाळ गेलं. सगळं गाव एकत्र हळहळलं. गाव त्या दिवशी त्या गावात चूर नाही पेटली. लोकांचे डोळे डबडबले, नातेवाईक जमले. संध्याकाळचे 5:30-6 वाजले. आता आटपायचंय लवकर, आता याचा अंत्यविधी केला पाहिजे. आणि लोक तयारी करतात. बांबूची चौकट करुनी निजबिले त्या सत्यावरुनी, बांबूची चौकट करुनी निजबिले त्या सत्यावरुनी, तो पुढार येवो म्हणुनी बांधिले जबर दोरीनी, तो पुढार येवो म्हणुनी बांधिले जबर दोरीनी. कोणास 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 दया येईना, जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुमची काळजी आहे. काय झालं आबाजी, काय झालं आजी, काय झालं बाबा, काय दुखले, पण एक दिवस श्वास निघून गेला की मात्र मग काही नाही आहे. बांधिले जबर दोरीने असं म्हणते का? जरा हळू बांधा, नाही आहे. हे मोठं लाकूड टाकतात असं म्हणते का? जरा हळू टाका, नाही आहे. कारण श्वास गेला याला महत्व नाही. एक वेळ प्राण निघून गेला ना, याला मग महत्व नाही. म्हणून जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत काहीतरी साध्य करून घ्या. जीवनाचं अनमोल रत्न प्राप्त करून घ्या. ही पगारे मोठी मारी, ही पगारे मोठी मारी, आणि घरात जरीची साडी, आणि घरात जरीची साडी, सेवेला नवकर पाडी, सेवेला नवकर पाडी, हातात रुपये काळी, पाकाय ताटाय माणसाचं. हे जागीच सर्व इथंच राहणार आहे. हे जागीच पडले बघना मग गुरु भक्ती करू देना, मग गुरु भक्ती करू देना. हा गया बना ऐकेना, हा गया बना ऐकेना, मग गुरु भक्ती करू देना, मग गुरु भक्ती करू देना, मग गुरु भक्ती करू देना. लोक ओरडायला लागले म्हणे, बाई संध्याकाळ झाली, काल आता मुलाचं प्रेत ते लगेच अंत्ययात्रा करायची आहे. पण बाई म्हणे खबरदार माझ्या मुलाला हात लावायचा. बाळ दिलं नाही. लोक चिंतेत पडले म्हणे, हो संध्याकाळ झाली, सकाळपासून मुलगा वारला, आता याचा अंत्यविधी केला पाहिजे. बाई प्राण सोडायलाच तयार नाही हो त्या लेकराला. तिनं आपल्या छातीशी कवटाळलं. लोक विचारात पडले, आता कसं करतात. एक सज्जन त्या स्त्रीकडे गेला म्हणे, बाई रडू नको,
तुझं हे जे बाळ गेला याला हे जिवंत होऊ शकते, पण महाराज गेलेला माणूस कधी जिवंत होईल का? हा माणूस खोटा बोलला. पण कसं आहे, दुःखाची जी तीव्रता आहे ती थोडीशी कमी झाली. आशेचं किरण उगवलं की माझं बाळ जिवंत होऊ शकते. लगेच त्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघते, कसं होईल? म्हणजे इथून जवळ तथागत बुद्ध आहेत, महान संत आहेत, ते जिवंत करू शकतात. संतही मेलेल्या माणसाला जिवंत करू शकत नाही, पण संत मृत्यूचं दुःख मात्र दूर करू शकतात. कारण ते ज्ञान देतात, खरा मृत्यू सांगतात. आणि बाई धावतच बुद्धांकडे गेली. बुद्ध बसले होते. ही अचानक रडत आलेली स्त्री, आक्रोश करत आलेली स्त्री बुद्धांनी बघितली आणि म्हणते, आपण महान संत आहेत, काही करून माझ्या मुलाला जिवंत करा. तिचं ते दुःखाचं आक्रोश तीव्रता बघून बुद्ध म्हणतात, चिंता करू नको, मी तुझ्या मुलाला जिवंत करतो. बाईला आनंद वाटला. बाळ ठेवलं. म्हणे एक काम कर, पटकन गावात जाय आणि एक मूठभर मौरी घेऊन ये. पण अशा घरची मौरी आणतो की ज्या घरचं कोणी मेलं नाही. बाईला गडबडीत काही समजलं नाही, धावत गेली. दार ठोकलं, दार उघडलं. म्हणे मला मौरी पाहिजे. कशा करता? माझं बाळ मरत पावलं, ते जिवंत होणार, फक्त मूठभर. तो म्हणे मूठभर कशाला, किलोभर घेऊन जाय. पण पहिले सांगा म्हणे तुमच्या घरचं कोणी गेलं काय? तर पुढचा माणूस एकदम डोळ्यात पाणी आणून म्हणते, 6 महिने झाले माझे आई वडील दोघही मरण पावले. म्हणे मग तुमच्याकडची नको, दुसऱ्याकडे गेली. जसं दार ठोकलं, दार उघडलं तर एक बिना कुंकवाचीच बाई बाहेर आली. तरुण पोरगी, 35-30 वर्षाची. तिलाही काही विचारायचं कामच नाही. म्हणे तुझ्याकडची नको. लगेच दुसऱ्या बाजूला गेली, तिथे एक स्त्री आली. म्हणे बाई मौरी पाहिजे. म्हणे घेऊन जा. तुमच्या घरचं कोणी मरण पावलं का? लगेच तिच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणे मागच्या पुरामध्ये माझं 2 वर्षाचं लेकरू माझ्या काखीतून घसरून पडून वाहून गेलं. या जगामध्ये महाराज मृत्यूचं दुःख एकट्याचं नाहीये, सगळ्यांचं. हा संसारच मृत्यू रूपी आहे. याला मृत्यू लोकच म्हणतात. इथं जे जन्माला येतात त्यांना जावंच लागते. जाण्याचं दुःख करू नका. इथं जोपर्यंत राहायचा तोपर्यंत आनंद कसा प्राप्त करता येईल ते प्राप्त करण्याचा विचार करा. कारण महाराज स्वर्ग अथवा मुक्ती काही सद्गती वेगळी अन्य नाही. मन प्रवृत्ती सत्याकडे राही, हीच उद्धार गती जीवाची. लोक म्हणतात की मेल्यानंतर स्वर्ग आहे, पण आमचे संत म्हणतात कीर्ती तोची स्वर्ग खरा, अपकीर्ती हा नरकाचा पसारा. याच जगी याचा व्याप सारा, पाहती प्राणी. जन्मल्यापासून तर मरेपर्यंत चांगलं कर्म करत राहणं, चांगलं जीवन जगणं, याचा अर्थ असा करतात मनाची उच्च अवस्था स्वर्ग आहे आणि मनाची नीच अवस्था हाच नरक आहे. म्हणून कशाला दुःख करत बसता, आनंदानं जीवन जगा. प्रामाणिकपणे करणे काम, हेच आमचे ईश्वर नाम. या तत्वानं आपलं जीवन जगा, तुम्ही अमर आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, देह गेली आसी मृत्यू कोण माने, म्हणती अज्ञाने काही लोक, म्हणती अज्ञाने काही लोक, म्हणती अज्ञाने काही लोक. देह गेली आसी मृत्यू कोण माने, म्हणती अज्ञाने काही लोक, म्हणती अज्ञाने काही लोक, म्हणती अज्ञाने. म्हणजे हा देह जाणे हा माणसाचा खरा मृत्यू नाहीये. कारण मृत्यू हा व्यक्तित्वाचा कधीच होत नाही, होतो तो फक्त देहाचा. ये माटी की काया बंदे माटी मिलेगी. हे मातीचं शरीर आहे, मातीत जाणार आहे. तेरे पीछे इंसान कीरत रहेगी, ये माटी की काया बंदे माटी मिलेगी, ये माटी की काया बंदे माटी मिलेगी. तेरे पीछे इंसान कीरत रहेगी, ये माटी की काया माटी मिलेगी. तेरे पीछे इंसान कीरत रहेगी. यहाँ किसने लाया है लाखों खजाना, 2 दिन की जिंदगी है फिर सबको जाना. 2 दिन की जिंदगी है फिर सबको जाना. 2 दिन की जिंदगी है फिर सबको जाना. अरे रात दिन करता बुराई,
शरीर आहे. शरीर कशापासून बनलं? पंचमहाभूतापासून. पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश. या शरीरामध्ये पृथ्वी आहे. माती आहे या शरीरामध्ये. पृथ्वी तत्वापासून अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम आणि माणसाला जाळल्यानंतर या पाचच वस्तूची राख बनते. सहावी वस्तूच ने राख बनण्याकरता अस्थि म्हणजे हाडाची राख बनते, मांसाची राख बनते, त्वचेची राख बनते, नाडी म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या नसा आहेत त्याची राख बनते आणि केस याची राख बनते. माती तत्व, माणूस मेल्यानंतर जे तत्व शिल्लक आहे ते राख फक्त पृथ्वी तत्व शिल्लक आहे. बाकी गेलो. आता माझ्यासारखा जाळाजुळा जर गेला तर एखादा क्विंटल धावच नाही. माणसाला जाळायला 4 क्विंटल लाकडं लागतात. जाळलं माणसाला तर त्याची राख किती निघायला पाहिजे? 1 क्विंटलचा माणूस 4 क्विंटल लाकडं, कमीत कमी 5 क्विंटल तर राख निघायला पाहिजे. निघते का तेवढी राख? किती निघते? 25 ते 30 किलो. मग एवढं मोठं 5 क्विंटल वजन गेलं कुठं? याचा अर्थ असा आहे जे शिल्लक आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि बाकीचे जे 4 तत्व आहेत ते विलीन झाले. जसं पाण्याची वाफ झाली. या शरीरामध्ये हवा आहे ती निघून गेली. या शरीरामध्ये आकाश आहे, उदर आकाश आहे, हृदय आकाश आहे, कंठ आकाश आहे, कटी आकाश आहे, ते आकाशामध्ये विलीन झालं. हाय शिल्लक फक्त माती. हे एवढं जर समजलं, अग्नि तत्व आहे या शरीरामध्ये, जल तत्व आहे या शरीरामध्ये, आकाश तत्व आहे, वायू तत्व आहे. पंचप्राण नाहीत काय आपल्या शरीरामध्ये? अग्नी नाही काय? अग्नी आहे म्हणून तर भूक लागते. अग्नी आहे म्हणून तर आपण अंगार घेतलं की ब्लँकेट गरम होते. लोक म्हणते आम्ही हरिदारून ब्लँकेट आणलं, फार गरम आहे. ब्लँकेट कोणतंच गरम नाही. 5000 आणलं तरी गरम नाही. माणूसच गरम आहे. ब्लँकेट फक्त अंदरची गरम हवा बाहेर जाऊ देत नाही आणि बाहेरची थंडी अंदर येऊ देत नाही. म्हणजे गरमी आपल्यातच आहे. म्हणजे पंचतत्वाचं शरीर पंचतत्वात जाणार आहे. आणि गेला माणूस. मग माणूस गेल्यानंतर क्रियाकर्म सुरू होते. काय सुरू होते? क्रियाकर्म. मग गेल्याबरोबर त्याला कोणी जाळतात, त्याला कोणी गाळतात. काही लोक विहिरीत टांगून देतात. काही लोकांच्या अशी पद्धत आहे की जंगलामध्ये प्रेत झाडाला टांगतात. मग पक्षी त्याला तोडू खातात. अशी परंपरा आपल्या देशात. हरिद्वारच्या कडे तिकडे काही भागामध्ये दगड बांधतात प्रेताच्या शात्यावर आणि समुद्रामध्ये किंवा गंगेमध्ये देह सोडून देतात. आता अमेरिकेमध्ये मोठ्या मोठ्या संस्कृत्या निघाल्या. ते मशीन मध्ये प्रेत घातलं की त्याचं पाणी करून टाकतात. आता इलेक्ट्रिक मशीन निघालं, माणूस टाकला की डायरेक्ट राख हाती येते. आता दिवसेंदिवस बर्जर होते. याचा अर्थ असा आहे मेल्यानंतर काय करावं हे वेगवेगळ्या पद्धती आपल्या भागामध्ये. पण या सगळ्या पद्धतीमध्ये आपली भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती जो अग्निसंस्कार सांगते तो मात्र श्रेष्ठ सांगितला आहे. कारण जेवढ्या लवकर देह नष्ट होईल तेवढ्या लवकर तो जीव पुढच्या योनीत जाण्याकरता मुक्त होतो. तो कुठेही, कारण शरीर जरी गेलं, स्थूल जरी संपत असला तरी सूक्ष्म देह मात्र तोपर्यंत त्या ठिकाणी चिटकून राहते. म्हणून अग्निसंस्कार महत्वाचा आहे. आणि क्रियाकर्म म्हणजे काय? माणूस गेल्यानंतर पहिलं तर रडायचं काम सुरू होते. मग जोरजोरात लोक रडतात. माणसांपेक्षा बाया जास्त रडतात. रडलं पाहिजे पण काहीतरी त्याला मर्यादा असावी. एवढा जर म्हातारा वयस्कर माणूस आहे, काही जास्त रडण्याची गरज नाही. मला माहिती आहे दुःख होते, पोकळी साक्षीत्व ठेवायला पाहिजे. काही लोक महिना 2 महिने रडतात. काही लोक 3 महिने रडतच राहतात. आमच्या माता भगिनीचं रडण्याचं प्रमाण फार भयानक आहे. सगळ्या गोष्टी चालू आहेत. 4था-5वा दिवस असते. इकडून तिकडून जेवायला बसले असतात आणि बाहेर गावच्या पाहुणे आले की ताट झाकून मग लढायला बसतात. हा मात्र उपद्रव आपण बंद केला पाहिजे. हे गंमतचं लढणं आहे. ताट ठेवून, जेवण बाजूला ठेवून मात्र रडायचा आपण प्रयत्न करतो. बा मग ते असं होते ना की बा आम्ही पाहायला गेलो त्या दिवसात रडले नाही, त्याला काही दुःख झालं नाही. हाही त्या मागचा भाव आहे. पण मात्र आता ते सगळे सोपस्कार करण्याची गरज नाही, कारण येथे रडण्याचे नाही काम. माणूस गेल्यानंतर जो क्रियाकर्म होते, कोणी 13वी करतात, कोणी 11वी करतात, कोणी 12 दिवस करतात, काही लोक 14वी करतात. आणि तुमच्या माहितीसाठी अजून एक शिल्लक सांगून देतो. भंडारा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 4-4 महिन्यानं 6-6 महिन्याला आरामानं 13वी करतात. ज्यावेळेस पुरुष त्यावेळेस मी एक पत्रिका पाहिली. म्हणलं का हे म्हातारं 4 महिन्याच्या अगोदर मरण पावले. म्हणजे महाराज त्यावेळेस भयानक पावसाळा होता आणि आपल्याकडे पैशाची सोय नव्हती. म्हटलं बरं आहे म्हणून सोयीनं 13वी करतात आणि चांगला बँड बाजा लावून, चांगला लाऊडस्पीकर लावून वगैरे अनेक पद्धती येतात. काही लोक 3ऱ्याच दिवशी अटकतात, काही लोक 7व्याच दिवशी महात्मा फुले वगैरे कंपनी अटकतात. शहरातले लोक फारच लवकरात अटकून राहिले. पण आपण 13 दिवस करतो. का करावे? 10 दिवस आपण सुतक पाडतो. का पाडलं पाहिजे? तो शब्द जो आहे ना मुळामध्ये सुतक नाहीच आहे. तो शब्द सुतप आहे. आई वडिलांच्या निमित्तानं मुलानं 10 दिवस काहीतरी तप करावं. पण आमची सुतकाची जी कल्पना ती भ्रामक कल्पना आहे. सुतक म्हणजे काय हो?
सुतक म्हणजे आमच्या महिला भगिनींनी कुंकू लावायचं नाही. सुतक म्हणजे काय, माणसाला अष्टगंध लावू नये. सुतक म्हणजे काय, माणसानं देवघरात पूजा करू नये. सुतक म्हणजे काय, आमच्या महिलांनी देवाला आंघोळ घालू नये. सुतक म्हणजे काय, इकडे तिकडे जास्त लोकांमध्ये फिरू नये. सुतक म्हणजे काय, एका ठिकाणी बसलं राहावं. सुतक म्हणजे काय, हे अशा सगळ्या आमच्या सुतक आहेत. सुतकामध्ये बाकी सगळं हे नका करू, ते नका करू, जेवण मात्र 2 टाइम दाबून केलं तरी चालते, त्याला काही अडचण नाहीये. या अशा पद्धतीचं आमचं सुतक आहे. मग हे सुतक जे लावलं पूर्वजांनी चुकीचं होते काय, नाहीये, बरोबरच होतं. त्या मागचं विजन काय आहे महाराज वर्णन करतात. मृत्यू आता पहा कसा आहे, आपापल्या पद्धतीनं करावं. एखादा गरीब माणूस आहे, त्याच्याकडचं जर कोणी मिळत त्याला कुठं वेळ आहे, एक दिवस जर खाली गेला तर उपास पडती गरीब आला, त्याने 10 दिवस भला उपास करावा, कैसा करावा सांगा तुम्ही. आणि मग राष्ट्रसंतांनी शॉर्टकट करून टाकलं. ते म्हणतात प्रयत्न नेऊनी कार्य उरकले, घरी येऊन स्नान केले, मृत्यू स्थळ पवित्र करून ठेवले, आटोपले मृत्यू संस्कार. मग त्याने कुशाल कामाशी जावे, मोल मजुरी करीत राहावे, उत्तम विचाराचे करावे, मनन ध्यान एकांती. मग आम्ही सुतक करतो. सुतक धरण्याची प्रथा लाविली, ही तर शोक वृत्तीच दाबिली, आड येतील ती काढून टाकली, पाहिजे त्याची बंधने. महाराज म्हणतात याचा मूळ उद्देश ऐसा होता, मृतदेहाचा संसर्ग घडता, रोग जंतू चढती शुश्रूषा करता, मनोने दूर राहावे. कशा करता सुतक होतो, त्या काळामध्ये साथीचे रोग होते. तर एक माणूस जर रोगाने गेला, त्याच्या भोवताली जे लोक राहतात त्यांना सुद्धा ते रोग होऊ नये म्हणून दूर राहावं, या करता सुतक होतो. पण आमचं कसं झालं, परिबाप 100 कोसावरी मेला, मुलगा सुतक पाणी मुंबईला, हा विपर्यास पाहिजे दूर केला, मूळ चित्ती धरुणी. मग सुतक म्हणजे काय, मग निंब खाणे, प्रेताशी अग्निसंस्कार देणे, गोमूत्र शिंपडणे, आरोग्यासाठी सर्व. मग सुतक म्हणजे काय, स्वच्छ जलाने स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावे, असेल नसेल ते वस्त्र पात्र धुवावे रोगियांचे, हे करणे आहे आवश्यक. यासची बोलती सुतक, 10 दिवस करावा शोक, हे तो मना पटेना. या रुढ्यात आम्ही बाहेर निघालो पाहिजे. मला मान्य आहे की माणूस गेला त्याला नवीन कपड्यानंच आपण सार करतो, पण आमच्या संतांना एवढंच मान्य नाही. संत म्हणतात की आई वडील जिवंत असताना त्यांना चांगले कपडे आहेत की नाही, इकडे जर पोराचं लक्ष नसेल, जिवंतपणे बापाचं धोतर फाटलं, धोतर काळ शार झालं, मायाचं लुगडं खराब झालं तरी बापा पोराचं लक्ष नाही, आणि मेल्यावर मात्र तो नवीन लुगडा आणते. याकरता महाराज बोलले बाबा जिवंतपणे सेवा करा, मेल्यावर कमी अधिक झालं तरी चालते. पण आमचं मोठं भयानक आहे, लोक म्हणजे नाही शास्त्रात लिहिला मुर्द्याला नवीनच कपडे आणले पाहिजे. कारण महाराजांनी सुद्धा ग्रामगीतेमध्ये म्हटलं नवेची वस्त्र पाहिजे आणले. हा, काही लोक कर्ज काढतात, मृत शरीरास पितांबर, घरी नसल्या विकाघर, दुःख भोगावे जन्मभर, असे कोणी न करावे, असेल तशीची वागावे, धुणे वस्त्र स्वच्छ करावे, कुशालंगी बांधून द्या मृतांची. या गरिबांनी शब्द ऐकत जा, गरिबांनी म्हटलंय श्रीमंतांनी नाही, त्याच्याकडे सगळ्या त्यांना नवीनच कपडे घातले पाहिजे, नाही तर मग सगळे जण ते घेऊन पैसा. महाराज म्हणतात नवेची वस्त्र पाहिजे आणले. काही लोक म्हणते नाही हो, शास्त्रात दिलंय की मूर्त्याला नवीनच कपडे पाहिजे, त्याचं खंडन महाराजांनी ग्रामगीतेमध्ये केलं. नवेची वस्त्र पाहिजे आणले, पैसे शास्त्राने जरी सांगितले तरी आमच्या घरी कैसे चाले, नाही ठाऊक शास्त्राशी. तुम्हाला हे माहित आहे का, शास्त्रात हे लिहिलंय की रोज जेवणामध्ये तूप घेतलं पाहिजे, बिना तुपाचं भोजन करू नये. पण आम्ही महाराज लोक तूप खाल्याशिवाय राहत नाही, पण तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला सांगतो की मेल्यावर तूप चोळलं पाहिजे. हो, आणि तेच म्हटलं महाराजांनी आमच्या घरी कैसे चाले, नाही ठाऊक शास्त्राची. तुपा वाचून भोजन हे शास्त्र वचन पाळतो कोण, मग मृताशी तूप चोळायला शास्त्र वचन का लावावे. हे सगळं आपल्या भ्रामक कल्पना आहेत. मेल्यानंतर बापाला तूप चोळत बसल्यापेक्षा जिवंतपणे खाऊ घाला ना. मेल्यानंतर नवीन कपडे देतो, पण त्या अगोदर जिवंतपणे त्यांची व्यवस्था आहे की नाही हे पाहणं फार महत्वाचं आहे. आणि हे जे मुलं करतात ती खरी सेवा आहे. नाही तर मग आपण बघूनच राहिलो, जिवंतपणी रोटी न दे, मेल्यावरी वाजे वाद्य, कावळ्या पिंड इतरा दक्षिणा दे. काय साधीदार, याचा अर्थ तुकडोजी महाराज केरवी करू नका असं म्हणत नाही. याचा अर्थ तुकडोजी महाराज क्रियाकर्म करू नका असा कोण गैरसमज करू नये. महाराजांनी ग्रामगीतेमध्ये स्पष्ट लिहिलंय. काय म्हणतात, विवेके सावरुणी भावना, 13व्या दिवशी करावी प्रार्थना, सर्व लोकास जाना भजनानंद दाखावा, स्मृती म्हणून सांगावी कहाणी, असेल तरी दान देऊनी, नसल्यास मनी खेद नको. त्याच्याकडे दान देण्याची व्यवस्था नाही, त्यानं खेद मानू नये. कारण आपली परिस्थिती, आपली पाहुणी परिस्थिती, महाराज म्हणतात हे सगळं कसं करायचं,
जित्याची होणे फजिती, कोणी दान दक्षिणे दिवाळी काढती ऐशी नको, कोणी घेती गोड जेवण कंबर मोडे गरिबाची. अनेक प्रकारच्या रूढ्यांवर महाराजांनी प्रहार केला आहे आणि म्हणून विचार करून आपण करावं. सूतक करण्याची पद्धती अशीच लावली आहे. आरोग्यासाठी सगळा भाग आहे. आमच्या माता भगिनी जर कुठे एखाद्या मृत्यू संस्कारावर गेल्या, तिकून आल्या की पहिले बांगड्या फोडून टाकतात. काऊन फोडतात बांगड्या? नाही बाबा हात बोट झालं ते चांगलं नाही, फोडाच लागतं. मग बांगड्याला झालं का हात बोट तुमच्या गळ्यातली सोन्याची पोत काऊन ना फेकून देत? माणसं फक्त माणूस गेला की केस देतात. नाही बाबा वडिलांना केस द्यावच लागतात, केस द्यावच लागतात. केसच काऊन देतात बाबा? काही एखादा अवयव कोण हातगीत तोडून काढून नाही त्याला माहिती आहे केस जातील कुठे 8 दिवसात. मग याचा अर्थ बांगड्या फोडणं याचा अर्थ केस देणं वाईट होतं काय? नाही. ते सुद्धा आरोग्यासाठी होतं. कारण केसांच्या ठिकाणी आणि काचेच्या ठिकाणी कोणे रोगाचे जंतू जास्त कार्यक्षम असतात. हा वैज्ञानिक दृष्टिकोन ग्रामगीतेनं मांडला. तुमच्या गावामध्ये डॉक्टर येते का ब्लड घेणार? तो काचेच्या पट्टीवर ब्लड घेऊन जाते. त्याला विचारता का हे तर ब्लड सोकून जाते, मग तुम्ही कशी काय टेस्ट करता? तो सांगेल याच्यावरचे जंतू 10 दिवस पर्यंत कार्यक्षम राहतात. आणि म्हणून सुद्धा 10 दिवस पाळण्याची प्रथा आहे. हा आरोग्य विज्ञानवाद होता पण आम्हाला समजला नाही. आज त्याची गरज नाही. केसच का देतात? कारण केसाच्या ठिकाणी जीवजंतू जास्त प्रमाणात राहतात. म्हणून सगळं काढण्याची पद्धती आहे ना. हो विसुरी काढतात, सगळं तर काढतात, फक्त भुयास ठेवते. काऊन ठेवते? कारण हा स्वच्छतेचा भाग आहे. मग याचा अर्थ हे करणं चांगलं नाही का? चांगलंच आहे, पण मात्र आज त्याची गरज नाही. कारण साथीचे रोग आता राहिले नाहीत. अशा प्रकारे सूतकाचा विचार आहे. अग्नी काष्ट धरण्याचा प्रकार आपल्या देशामध्ये प्रथासमोर आपण अग्नी काष्ट करतो. कशा करता अग्नी काष्ट आहे? आज तर माचीच निघाली. कारण ती परंपरा चालत आली ना. त्या काळामध्ये माचीच नव्हती. मग आता विस्तो बाहेर मिळायचा पेट पेटवतं, पण काय करायचं? तर आमच्या पूर्वजांनी काय केलं, एक मडकं घेतलं, त्यात विस्तो घेतला आणि काळ्या बांधल्या. कारण गरम होती आणि हाती कोणाच्या द्यायचं? पोराच्या. कारण सांगायचं काम नाही कोणाची कोण मरण पावले. हा सरळ सरळ हिशोब आहे. आणि यात इतक्या परंपरा आहेत की मागं पाहुणे त्या पुराण मागं पाहता येत नाही. मी एका मात्र विचारला काऊन मागं पाहता येत नाही? नाही म्हणजे चालला ध्वस्त. कारण काय ते माहित नाही. पण त्या पुराले मागं पाहता येत नाही. मी म्हटलं त्यांना जर मागं पाहिलं, त्याचे वडील आहे, त्याची आई ते चाललं तरी होईल का? त्याला सारखं सारखं दुःख होईल. काही भागामध्ये खांद्यावर कुराळ सुद्धा असते. आता कुराळ बंद झाली. कुराळचे मागे काम असं होतं की वेळेवर तिथे एखादं लाकूड जर अभेंड असलं तोळ्याला कुठून आणता, मग वेळ लागते म्हणून सगळंच ठेवा. अशा पद्धती काही पद्धती मागून आल्या आणि पुढे चला. आमच्या गावामध्ये एक दिवस प्रेत यात्रा निघाली आणि सगळे लोक चालले आहेत. चालता चालता एका पाहुण्याच्या चप्पलचा अंगठा निघाला. आता अंगठा निघाला म्हणून तो पटकन खाली वाकला आणि त्याला आपला अंगठा जोडला आणि पुढे निघाला. स्लीपर चप्पल. मागच्या माणसाला काय वाटलं की या पाहुण्याने इथं नमस्कार केला. त्या चप्पलवाल्याच्या मग जेवढे पाहुणे होते ते तिथं आले की पाया लागत पुढे जात, पाया लागत पुढे जात. आमचं गाव विचार करे इथं ना कोणता फसबाने मरी बायने काही नाही काही नाही. कसं आहे, पुढून आली मागच्यानं तारुली. अशी आपल्या अनेक परंपरा आपण चालत होतो. पण मात्र प्रत्येक गोष्टीचा विचार करण्याचा वेळ आता आलाय, काळ आता आला आहे. म्हणून ह्या ज्या परंपरा आहेत, ह्या ज्या रूढ्या आहेत, या आपण कितपत पाडल्या पाहिजेत आणि काय केलं पाहिजे. मग महाराज म्हणतात पण हे नका करू, तुम्ही करा काय? तर राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये म्हटलं की मृतांच्या नावाने असं काहीतरी करा की त्याचं नाव अमर राहील. असं समाज उपयोगी काहीतरी कार्य करा. काही लोक म्हणतात नाही नाही पिंडदान करावंच लागते. आम्ही की त्याला विरोध करत नाही. भाताचे पिंड केलेच पाहिजे, करू नये असं माझं मतही नाही. करावं, पिंडदानी केलंच पाहिजे. पण काय आहे पिंडदान हे समजून घेतलं पाहिजे ना. नुसतं भाताचे गोळे फेकल्याला आटकणार आहे का? नाही आहे. महाराज म्हणतात, काही लोक म्हणतात बाबा कावड्याने पिंड नेला तरीच तो स्वर्गा गेला, नाहीतरी आत्मा अटकला त्याचा कुठे. हे म्हणणे कशाची वाटते, पिंडाचे नाही महत्व येते, महत्वाचे असे ते काय केले जन्मायोनी मानवाच्या. आयुष्यभर कसेही वागले आणि म्हातारपणी मेल्यानंतर कावड्याला तुमचा पिंड उचलला झाले मुक्त. इतकी मुक्तता साधी आहे का? नाहीये महाराज. मग हे आहे काय? याचा मागचा विजन काय? पिंड म्हणजे शरीर आहे. वडील गेले, आई गेली म्हणजे आईचं पिंड संपला, शरीराचा पिंड संपला. आता या कुटुंबाची जबाबदारी कोणावर आहे? मोठ्या पुढावर आहे ना. आणि तोच पिंडदान करते. आणि म्हणून ग्रामगीता म्हणते खरा पिंड आपणच उचलावा, कर्तव्य करून जीव भुसवावा. हे पिंडदार आमच्या सगळ्या समाजाला समजण्याची गरज आहे. लोक ते भाताचेच पिंड घेऊन बसले. एक ग्रामसेवक मरण पावला आणि त्याचे पोरं मग सगळे पिंडदान करण्याकरता गेले. 10:30-11 वाजता पूजा आटपली. मग वाट पाहतात लोक कावळा यायची. अर्धा तास झाला, 1 तास झाला, कावळा काही येईना. ऊन म्हणते मी ते पोरं तक झाले. शहरातले पोरं लाल पडले. म्हणून तो कावळा काही येऊन नाही राहिला, बुड्याचा पिंड काही घुसून नाही राहिला, बुडा काही आपला स्वर्गात जात नाही वाटते. पोरं टेन्शन मध्ये आले. 1-1.5 तास वाट पाहून पोरं थकून गेला. आता करावं काय? एक म्हातारा माणूस पुढे आला. त्या पोराच्या कानात सांगी एक काम कर, एक 100ची नोट घेऊन त्यातल्या एका पिंडाखाली घालून दे.
तो पोरगा म्हणे 100च्या नोटीनं काय होणार आहे म्हणे, फक्त करून तर पाय. आणि त्या पोरानं 100ची नोट घेतली आणि त्यातल्या एका पिंडाखाली टाकून दिली आणि बाजूला होऊन गेला. 5 मिनिटांमध्ये कावळा आला आणि ज्या पिंडाच्या खाली 100ची नोट होती त्याच पिंडाला त्यानं स्पर्श केला. घास घेऊन कावळा उडून गेला. पोरानं म्हाताऱ्याला विचारलं म्हणे, का हे तुम्हाला कसं काय समजलं? अबे म्हणे, तुझा बाप ग्रामसेवक होता ना बे, 100-150 घेतल्याशिवाय कोणतंच काम केलं नाही. त्याचा पिंड कसा काय कावळा उडून मेल्यावरही 100 दिल्याशिवाय जमत नाही. अशा पद्धतीची जर आमची धारणा असेल तर अत्यंत चुकी आहे. पिंडदान आम्हाला समजलं पाहिजे, आम्हाला क्रियाकर्म समजलं पाहिजे, आम्हाला मृत्यू समजला पाहिजे. अरे बाबा, हा देहदान हा मृत्यू नाही आहे, तर खरा मृत्यू महाराज ग्रामगीतेमध्ये सांगतात, जिवंतपणे माणसातून काहीतरी कुकर्म घडणं, वाईट कर्म घडणं, अपकीर्ती माणसाची होणं, हाच खरा माणसाचा मृत्यू आहे. म्हणून महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये म्हणतात, खरा मृत्यू तोची अंगी घडे पाप, नाथ अत्वरूप होय जगी, नाथ अत्वरूप होय जगी, नाथ अत्वरूप होय जगी. खरा मृत्यू तोची अंगी घडे पाप, नाथ अत्वरूप होय जगी, नाथ अत्वरूप होय जगी, नाथ अत्वरूप होय. माणसाचा खरा मृत्यू हा देहदाने नसून माणसाच्या हातून कुकर्म होणे हा खरा मृत्यू आहे. मला सांगा, मंदिर रावणाचे बनले की रामाचे? रामाचेच बनले. कारण काय आहे? राम मेला महाराज, पण रावण मेला आणि राम अमरच राहिले आहे. तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात, संत महंत ते जिवंतची आहे. कोण म्हणते ज्ञानेश्वर गेले, कोण म्हणते गाडगे महाराज गेले, कोण म्हणते तुकडोजी महाराज गेले. आज ते त्याच्या विचारानं जिवंतच आहेत. म्हणून तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर महाराजांनी स्पष्ट म्हटलंय की बाबा, काहीतरी चांगलं काम करा, तरच तुम्ही या जगामध्ये जिवंत राहाल, कीर्तीने जिवंत राहाल. कर्मकांडामध्ये पडू नका. अनेक प्रकारचं कर्मकांड चालते आजकाल. सगळे आमची महाराज मंडळी मेल्यानंतर काय करावं हे सांगतात, पण जिवंतपणी आई वडिलांची कशी सेवा केली पाहिजे हे सांगणारे महाराज लोक संपले. महाराज पोराला हे सांगितलं पाहिजे, बाबा आई वडिलांची सेवा कर. काय पाहिजे म्हातारा लोकांना? 2 टाइम चहा दिला, 2 टाइम जेवण दिलं, म्हणजे सुखी 2 प्रेमाचे 2 शब्द पाहिजे. पण तेवढं जर आमच्याकडे होत नसेल, मेल्यानंतर मात्र आम्ही सगळं जर करत असू. म्हणून महाराज म्हणतात की आई बाप दोन्ही माना देवा सम, तया पायी प्रेम ठेवून या. आज ज्यांच्या निमित्ताने या ठिकाणी सेवा आहे, ती माऊली अत्यंत सुमित्रा आहे ना, सुमित्रा आई अत्यंत शांत, अत्यंत विनम्र स्वभावाची ती म्हातारी आज आपल्यामधून निघून गेली. आणि हा बुलढाणे परिवार स्वाध्याय परिवाराशी, गुरुदेव श्याम मंडळाच्या परिवाराशी जोडलेला परिवार आहे. असं आमचं पारवा गाव अत्यंत धार्मिक आहे, आपला सगळा भागच आहे. आणि म्हणून त्या माऊलीच्या निमित्तानं, कारण पुण्यवंतांच्या क्रियाकर्मावर काहीतरी कथा कीर्तन होत असते. वैसे तो जीते हे किडे मकोडे, पण हॉटेल में खाते भजी पकोडे, असे तर रोज किती लोक मरतात, पण त्याच्या भाग्यात हा सत्संग किंवा अशी नामस्मरणाची सेवा होत नाही. कारण नामस्मरण त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या अंत्येष्टीवर होते. महाराज तो जीव नक्कीच पुण्यवान आहे. ते निमित्त कोण आहे हे महत्वाचं नाही. मग पोराला ठेवलं, पूर्ण ठेवलं, जवायला ठेवलं. आता परवा मी एका तेरीवर तिकडे पाथर्डीला जवायला कार्यक्रम ठेवला. याचा अर्थ होता की त्याचा सासरा पुण्यवान होता. नाही तर आपण पाहिलं ठेवलं क्रियाकर्म कशा काही की आता एक बातमी आली व्हॉट्सअपवर की त्याचा पोरगा अमिगच डॉक्टर माणूस मरण पाला, पण पोरगा आला आणि म्हणून अडचून टाका. अशी अवस्था समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. माझी विनंती आहे, पण आपण डोळस भक्ती करावी, आपण डोळस क्रियाकर्म कराव्या. कर्मकांडात फसू नका. काही ग्रंथ तो लिखी हे पेट भरणे केली. गरुड पुराण असं म्हणते, मग तुमच्या घरचं म्हातारा मरण पावलं की ते स्वर्गाला जाते. मग स्वर्गाला जाताना तिकडे त्या बुड्याला काठी रुततात म्हणते. आता स्वर्गाला रस्त्याला काठी असतील तर, पण काठी रुततात म्हणते. मग आपल्या म्हाताराला काठी रुतू नये असं जर पोराले वाटत असेल तर पोरानं आमच्यासारख्या महाराज लोकांनी चपला दान द्या. हो, मग त्या म्हाताराला तिकडे स्वर्गाचा रस्ता दिसत नाही, त्या म्हाताराला तिकडे अंधारात रस्ता दिसावा असं जर पोरायला वाटत असेल तर आमच्यासारख्या महाराज लोकांनी त्यानं कधील किंवा बॅटरीक दान द्या. त्याचा बाप थंडीत मेला, त्यांना बापाला तिकडे थंडी वाजू असं वाटत असेल तर महाराज लोकांनी स्वेटर दान द्या. पावसाळ्यात मेला तर छत्री दान द्या. हे ग्रंथात सांगेल आहे. म्हणजे आम्ही आमच्या हिशोबाचा बजेट ग्रंथात बसून टाकला आणि तुम्ही तसंच करता. म्हणजे काही प्रकारचं काम न करता कसं पोट भरत हा सगळा कार्यक्रम आम्ही लावला आहे. महाराजांच्या चरित्रातली अत्यंत महत्वाची आणि हृदयस्पर्शी कथा आहे भाऊ.
वरखेडची घटना आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुदेवाचं गाव आडकुजी महाराजांचं गाव. एका गरीब शेतकऱ्याचे वडील मरण पावले. अत्यंत महत्वाची कथा आहे का, लक्षातून आहे का. गरीब शेतकरी 1-1.5 एकर शेत आहे. एक गाय आहे चांगली मस्त पांढर शुभ्र गाय 2.5 ते 2 लिटर दूध देते. लेकरांची बागची काही दूध विकल्या जाते. सुखी संसार आहे. आणि त्याचे वडील मरण पावले. मग सांगितल्याप्रमाणे सगळा क्रियाकर्म त्यांना अटकला. महाराजांनी सांगितलं हे पाहिजे 1.25 किलो धान्य आणा, 1.25 किलो तेल, सगळं केलं. आपण करतो, आपली श्रद्धा आहे. वडिलांच्या निमित्ताने आपण काही करायला तयार आहोत. आणि सगळी पूजा विधी सगळं शेतकऱ्यांना पार पाडली. आणि आपल्याला सोयीच्छेनं जी दक्षिणा द्यायची तीही दिली. पण तो जो महाराज होता लगाचा, तो ज्यावेळेस घरात आला त्यानं गाय पाहिली. म्हणजे गाय लय बडी आहे. त्याची नजर गेली गायवर. आणि मग पूजा केली, आटकदार दक्षिणा घेतला. त्या शेतकऱ्यांना विचारलं म्हणजे महाराज जमदाना म्हणजे पूजा चांगली झाली, सगळं व्यवस्थित झालं, पण हे पडचं राहिलं. म्हणजे काय महाराज, म्हणजे तुझे वडील स्वर्गाच्या रस्त्याला निघाले, पण स्वर्गाच्या रस्त्यात नदी लागली. वैतरणी नावाची नदी आहे. नकाशात पायसान पुरीवर नकाशात दिसत नाही बरं. वैतरणी नावाची नदी पाण्यानं वाहते, रक्त मासानं वाहते. ती नदी त्या म्हाताऱ्याला आता पार करता येऊन नाही राहिली. म्हणे तेवढी फक्त अडचण आहे. तेवढी नदी पार केली की स्वर्गात गेला. शेतकरी म्हणे महाराज उपाय सांगा. म्हणे एकच उपाय, तुझ्याकडे गाय का. म्हणे एक गाय आहे. म्हणे तेवढी गाय तुला मला दान करावी लागेल. गोपाल कृष्ण भगवान. शेतकऱ्याची इच्छा नाही. गाय दिली दूध कुठून येईल. गाय दिली तर आपल्याकडे 20-25 मजुरी येईल कुठून. शेतकरी गाय जर गेली तर एकरात शेत पडलं तर येईल कुठून. पण त्याची बहीण, त्याची पत्नी, त्याचे सगळे भाऊ म्हणजे आपल्या बापानं एवढं कमावलं, बापाने स्वर्गात पाडण्यासाठी गाय देत नाही. अशा गाय तर किती इच्छा नसताना गाय द्यावी लागली. गाय घेतली, महाराजांना घरी नेली. आता गाय वागवणं का सोपी आहे का. दूध खाणं सोपी आहे. पण आम्ही महाराज लोक तुम्हाला गाय पाळा म्हणतो. आमच्या घरी गाय आहे की मोठा प्रश्नचिन्हच आहे. महाराजांना गाय तर नेली, पण 4 टाइम पाणी टाका खाजा लागते, 2 टाइम चारा टाकावा लागते. हे कोण करी. नुसतं दूध काढणं चालू आहे. महिनाभरामध्ये गाय रोड झाली. आणि या शेतकऱ्याचा शेतात जाण्याचा रस्ता बोवाच्या दारूनच आहे. गाय दिसली आणि या गायने त्या शेतकऱ्याला बघितलं. गाय हंबरली. कारण तुलाही वाटलं आपला मालक किती चांगला होता. इथं आपल्याला इथं काही गाय एकदम गोमाशाची खाण झाली. शेतकऱ्याला दया आली. म्हणजे किती गाय चांगली होती. बिचारानं शेतातून येता येता थोडंसं पेंडकर जपुडेत टाकला. रोज आली ना तू काय करील. पण त्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वरखेड मध्ये रात्री आले. आणि हा शेतकरी महाराजांच्या दर्शनाकरता गेला. आणि याच्या डोळ्यात पाणी आलं. महाराजांनी विचारलं म्हणजे काय झालं, काय रडतो. म्हणजे आपले वडील मरण पाऊन 1.5 महिना झाला. म्हणजे आता कशाला रडतो. गेले ना जावं लागतो. म्हणजे त्याचं दुःख नाहीये. दुःख या गोष्टीचं आहे की त्या महाराजांना गाय तर दान दिली, पण गाय एवढी रोड झाली की अजून महिनाभरात मरती की काय. महाराज म्हणत काय एवढा जर गो भक्ता तर मग गाय कशाला दिली. म्हणजे महाराज इच्छा नव्हती, पण अशा प्रकारे मागणी केल्यामुळे मला द्यावी लागली. बरोबर असं आहे का ते. तुकडोजी महाराज म्हणजे चिंता करू नको, मी तुला उपाय सांगतो. आणि महाराजांनी त्या शेतकऱ्याच्या कानामध्ये उपाय सांगितला. म्हणजे सकाळी लवकर आंघोळ कर, ध्यानाले. आणि ध्यान झालं की त्या महाराजच्या घरी जाय. उपाय कानात सांगून गेला. सकाळी उठला, स्नान वगैरे करून ध्यानाला आला. महाराजचं दर्शन घेतलं. म्हणजे चाललं महाराज जाय. त्या बाबाजी महाराज भेट गेला. त्या ब्राह्मणाचं दर्शन घेतलं. म्हणजे महाराज आपले वडील जर आता 1.5 महिना झाला. म्हणे हो मी विचारायला आलो की आपले वडील स्वर्गात गेले की नाही. तो महाराज म्हणतात काय शंका, तू गाय दिली लगेच गेले. पण फक्त सांगा बा, खोटं बोलू नका. अरे बा गॅरंटीड सांगतो तुझे वडील स्वर्गात गेले. दुसरा प्रश्न विचारला. म्हणजे महाराज आता वापिस नाही येणार ना. म्हणजे बाहेर असता आता एक स्वर्गात गेला माणूस वापिस येत असते काय. मग तुकडोजी महाराज म्हणत महाराज जर वडील तो वडील स्वर्गात गेले आता वापिस येत नाही, तर मग तू म्हणतो की आता गाईचं काम तर झालं असेल. विचारतच नाही गाय सोडायची घरी येऊन जायची. हा संतांचा युक्तिवाद आहे. महाराज काय बोलणार तू. महाराज शेतकऱ्यांना गाय सोडली घरी घेऊन आला. संतांनी तुम्हा आम्हाला या कर्मकांडातून रूढीतून काढण्याचा प्रयत्न केला. संत मार्ग हा भिन्न आहे आणि कर्मकांडाचा मार्ग हा भिन्न आहे. तुम्हाला जर सद्गती पाहिजे, तुमच्या वडिलांना तुम्हाला स्वर्गात मोक्षाला प्राप्त करायचं असेल तर जिवंतपणी त्यांच्या मुखामध्ये नामस्मरण कसं येईल याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल अंतकालेच मामेव स्मरण हत्वा कलेवरम यम यम वापी. गीता म्हणते तू ज्या भावनेत ध्येय सोडशील त्याच भावनेला तू प्राप्त होतो. मग आपल्याला चांगली भावना नामस्मरण आलं पाहिजे. ज्याच्या मुखात मरताना देवाचं नाव येईल मी तुमच्या सगळ्यांच्या मोक्षाची गॅरंटी घेतो, कारण शास्त्र प्रमाण आहे. पण तसं येणार आहे का देवाचं नाव. देवाचं नाव येण्याकरता काय करावं लागेल, त्यासाठी आपल्याला आतापासून नामस्मरण करण्याची काहीतरी तयारी करावी लागेल. जप्त मिळणार आहे का देवाचं नाव नाही आहे. म्हणून थोडं थोडं आपल्याला नामस्मरण करावं लागेल. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल गोपाला 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 गोपाला
महाराज ते अंत कार्याला पाहिजे पण एकदम येईल काय मग ती माणसं सोपी सांगितलं महाराज आम्ही मरता मरता देवाचं नाव घेऊन टाकू एवढं सोपं आहे काय मनावर एखाद्या म्हाताऱ्याला म्हणा राम पुढे म्हणते लांब रामाला लंबा हात करून टाकते हो त्या म्हाताऱ्याला लकवा गेला पोराला चिंता लागली म्हणे म्हणा राम पुढे राम म्हणेच ना म्हणे जाऊ द्या राम नाही म्हणेन पण बुडा जगाचा शिवा म्हणे शंकराचे नाव घेणं म्हणे काम करा पोत्याची गंजी लावली वरच्या पोत्याला ब्लेडचं पत्त मारलं ज्वारी सांडायला लागली पुढे नक्की म्हणेल की या पोत्याला कोणीतरी शिवाचं नाव येऊन जाईल बड्याचं उद्या होऊन जाईल पण काय जर ज्वारी सांडायला लागली म्हाताराचं लक्ष गेलं म्हणे अरे हे काही दिसते की नाही बहाड्यावर ज्वारी सांडून राहिली याला कोणीतरी एखादा टाचा तर मारा पण म्हातारानं शिवा म्हटलं नाही येणारच नाही मला सांगा एखादा पोरगा 11व्या वर्गामध्ये आर्ट फॅकल्टी मध्ये अभ्यास करतो त्याचा आर्ट विषय वर्षभर त्यानं अभ्यास करायला ट्युशन लावली आणि पेपर द्यायच्या दिवशी म्हणसाल तुम्ही सायन्सचा पेपर सोडव जे बिल काय त्याचा अभ्यासच नाही आयुष्यभर तुम्ही या माणसाला वर्षभर तबला शिकला तुम्ही म्हणा पेटी वाजवा जे बिल का पेटी कारण मेळ येणार नाही ना जर आयुष्यभर तुम्हाला संसार काही लोकांचं सकाळी उठले तोंड टोटलं चहा घेतला जेवले की वावरातून घरी हातपाय धुतले जेवले की झोपले सकाळी उठले की वावरातून घरी झाले याच्यापैकी दुसरं काहीच नाही सगळं आयुष्य बस संसाराचा बोध वाहता लागला स्मरणाला नेसी साथी कुणाला बोल 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 नेसी साथी कुणाला संसाराचा बोध वाहता संसाराचा बोध वाहता लागला स्मरणाला नेसी साथी कुणाला बोल बोल जन्मभरी भोगुनी वैभवा नाश धनाचा केला हो नाश धनाचा केला हो नाश धनाचा केला प्रेम न केले शेजाऱ्यावर दुसऱ्या पाऊनी हसला बाबा दुसऱ्या पाऊनी हसला बाबा दुसऱ्या पाऊनी हसला प्रभू स्मरणाला वेळच नव्हता चांगल्या कामाला टाईमच नव्हता सांगशील काय यमाला नेती साथे कुणाला बोल 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 नेती साथे कुणाला संसाराचा बोध वाहता संसाराचा बोध वाहता लागला स्मरणाला ये शुद्धीवरी आता तरी तू भजरे भज गोपाला बाबा भजरे भज गोपाला भजरे भज गोपाला आसक्तीचा बंद तोडणी भगदेवाची लीला भगदेवाची लीला भगदेवाची लीला तुकड्या दास म्हणे नाही तर तुकड्या दास म्हणे नाही तर जाफीर 84ला नेती साथी कुणाला बोल 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 नेती म्हणून परमार्थामध्ये प्रपंचामध्ये परमार्थ असला पाहिजे नुसतं प्रपंच 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 करत राहू नका काही माणसं आयुष्यभर संसारच करतात परमार्थाकडे कुठे लक्ष राहत नाही संप्रदायामध्ये कीर्तन बस येणारच नाही देवाचं नाव एक म्हाताराला लकवा गेला 3 महिन्यापासून जागेवरच हातही गेले पायी गेले बोलताही येत नाही तोंडे पुढे झालं फक्त डोळे चालू आहेत खाट टाकली आहे घरच्या सुनबाईनं घर झाडलं असं झाडाचा फळा असा बाजूला टाकून गेला तिथं होती गाय बांधल्या गायनं फळा घेतला बसली चावत म्हाताराचे डोळे गेले तिकडे काही लगाची पोरगी एवढा मोठा 100-150 रुपयाचा फळा दिला गाई पुढे टाकून म्हाताराचं मन खालीवर करायला लागलं इतका चांगला फळा महागा काही या बाहेर काहीच किंमत नाही पण आता उठा उचला जमत नाही बरं आवाज द्यावा तर तेही जमत नाही म्हातारा जाग्यावर तोडफोड करायला लागलो हात करेल सुनले की समजलं नाही ती इकडे पाय तिकडे पाय भीतीकडे पाय तिनं सगळ्या घरात पहिलं बोलावलं म्हणे मामाजी जी काहीतरी गडबड चालू म्हणे इकडे हातच दाखवून राहिले पोरं जमा झाले पण काय म्हणता बाबा पुढं करे पोरं विचारात पडले इथं तर काहीच नाही गाय आहे फळा आहे भीत आहे एक पोरगा मोठा म्हणे काही हरकत नाही समजलो नाही बाबा अबे तुम्हाला माहित नाही आपला बाप सावकार होता काही सांगता येत नाही भीतीत दाबून ठेवलं नाही तर काही खांडा गेला पण बाबा समजलं चिंता करू नका गावात गेला 2 माणसं 300 रुपये रोजानं सांगितले भीत पळायला
बांधायला वेळ लागते, पडायला काय वेळ आहे? 2 घंट्यात पुरी भीत पडली. कुठं असं तोडफडायला लागलं म्हणे 2 वर्षा अगोदर पाडली, मागच्या वर्षी कुदरे घेऊन पोटते भीतच कोण पाडून राहिले. पण ते भीत पडली, पण काही सापडलं सगळे पुराण. बाबा सांगा काय? परत कुठं हात दाखवाय तिकडे, कारण फळा तिकडेच होता. आता काय करा, परवडत आपली भीता म्हणून पडली, आता काय शेजाराची पाळता का? समजत नव्हतं. शेवटी डॉक्टरांना फोन तर, डॉक्टर साहेब आमचे वडील तुम्हाला माहिती लपा जायला पटकन या. डॉक्टर आले म्हणे यांची सकाळपासून काहीतरी सांगण्याची इच्छा, पण बोलता येत नाही. काहीतरी असा इलाज सांगा की 2 शब्द 4 शब्द बोलले पाहिजे. बरं लिहून मागा तर कुठं अंगठा छाप आहे, आता करावं काय? शेवटी डॉक्टर म्हणे बा माझ्याकडे इलाज आहे, म्हातारा बोली नाही पण खर्च बराच आहे. म्हणजे आता खर्च किती? म्हणजे 2 इंजेक्शन द्यावं लागतील, 12,500चं एक आहे. पोरं विचारात पडले, बाबा 25,000, पण मोठा पोराच्या हाती व्यवहारात आहे म्हणे 12,500 25 जातील म्हणे, पण सोन्याचा हाडा जर भेटला 7 वेळेस चिंता मिटून जाईल. डॉक्टर साहेब तुम्ही इंजेक्शन द्या म्हणे, पैसे मी देतो. डॉक्टर तर काय जातं, डॉक्टर साहेब 2 इंजेक्शन भरले, म्हाताराला टोचले. पॉवरफुल होते इंजेक्शन, जसे दिले तसं म्हातारा उठून बसलं. गदे हो म्हणजे सकाळपासून सांगून राहिलो की गाय फळा खाऊन राहिली, 25,000 पडला फळा. काय करत येणारच नाही देवाचं नाव, कसं येईल? कारण घेतलंच नाही. आणि म्हणून जर उद्धार करायचा असेल तर तुकडोजी महाराज म्हणतात, बाबा संत महंतांचा विचार मग तुकड्या दास म्हणे. शेवटचं चरण आहे, संपलं माझं इकडं. तुकड्या दास म्हणे, अत्यंत महत्वाचं वाक्य बोलाय, अत्यंत महत्व आहे. काही पुण्य करा, शब्दवाक्य किती छान. काही ना करतो का आपण माणसावर, आपण जनावर थोडी आहोत. अरे जनावर पुण्य करून राहिला आपण. मर्दाशील व्यक्तिमत्व आहे, नेहमी त्यांची धडपड असते. महाराज म्हणे आपल्या आईची कार्यक्रमातून यायचं म्हटलं काय हरकत नाही. सगळे कामे बाजूला टाकून मी या ठिकाणी आलो. परम आदरणीय सुनील भाऊ देशमुख इथून जवळच कारंजा ठिकाणी शांतीनगरमध्ये गुरुदेव शिवाश्रम आहे, त्या ठिकाणी संस्कार शिबिर चालते. रोज ध्यान प्रार्थना, सकाळी ध्यान झालं. एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्या भागामध्ये आहे. सोबत कार्यकर्ते आहेत, सवय दादा आहेत, सगळी मंडळी आहेत. पारव्याची गुरुदेव शिवामंडळाची मंडळी आहेत, म्हणजे अत्यंत सुंदर गायक प्रवीण भाऊ आहेत, तबला वादक आहेत, हार्मोनियम वादक, सगळा संच आहे. आणि तुम्ही सगळं बुलढाणे परिवाराच्या संगत आप्त परिवाराची मंडळी आहेत. या सगळ्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. आणि शेवटी एकच सांगतो, आकाशातल्या स्वर्गापेक्षा आपल्या हृदयातला स्वर्ग महत्वाचा आहे, आपल्या कुटुंबातला स्वर्ग महत्वाचा आहे. आपलं जे नातं आहे ते मात्र तुटता कामा नाही. 2 शब्द बोलण्यानं, काही 2 रुपये पैसे इकडे तिकडे झाल्यानं जर आपण आपलं नातं बिघडत असतो तर फार मोठा धोका आहे. कारण बिघडलेलं नातं नंतर पूर्वीसारखं कधीच जमत नाही. एक वेळ हात तुटला ना, त्याचा प्लॅस्टर होते, हो हात दुरुस्त होते, पण पहिल्यासारखी मजा येत नाही. म्हणून आपले नाते सांभाळा, आईचं मुलाचं प्रेम सांभाळा, सासू सुनीचं प्रेम सांभाळा. थोड्या थोड्या गोष्टीत घरामध्ये वाद होऊ नये, कलह निर्माण होणे याची काळजी घ्या. आपण सगळे एकाच परमात्म्याची लेकरं, हा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. आपल्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये, आपल्या गावामध्ये ठेवत राहायला पाहिजे. नाही तर मग सगळ्या जमाना डुप्लिकेट आहे, तिकडे जात वेळ झालाय. म्हणून पुनश्च आपल्या सगळ्यांना विनंती करतो की असं काहीतरी काम करा की जेणेकरून 4 लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे. असं जर तुमच्या हातून कार्य होत असेल तर नक्कीच तुम्ही चांगल्या पदाला प्राप्त झाले असं मी समजतो. आणि शेवटी आज सांगणं महत्वाचं आहे की आमच्या दादांनी ह्या अस्थि गुरुकुंजाला नेल्या, कारण तुकडोजी महाराजांनी त्या ठिकाणी अस्थिकुंड निर्माण केला. जगातील सर्व नद्यांचं पवित्र जल एकत्रित केलं आणि सर्व तीर्थ कुंडवे सब तीर्थ का जल है भरा महाराज म्हणतात. या ठिकाणी सगळंच जल आहे म्हणते. आणि जो अस्थिया सद्भाव से पुण्य जल में डालते तुकड्या देव मुक्त होते फिर जन्मले. जगाच्या पाठीवर राष्ट्रसंतांच्या गुरुकुंजात अस्थिला जेवढा सन्मान आहे तेवढा सन्मान जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही. इतका सन्मान आहे. आपल्या जवळच्या समुद्रातल्या अस्थी आपण त्या ठिकाणी न्याव्या म्हणजे आपल्याला अनुभव येईल. आमच्या आईंच्या अस्थी सुद्धा त्या ठिकाणी गेल्या, त्या ठिकाणी बाबा आमट्यांच्या अस्थी आल्या, नेहरूजींसारख्या मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या अस्थी त्या ठिकाणी आल्या आहेत. गुरुकुंज दिल्लीहून अस्थी आल्या होत्या मागच्या आठवड्यामध्ये. कुठून कुठून अस्थी येतात विचार करा. दिल्लीहून ती गंगा दूर आहे काय, पण तिथचे लोक येऊन राहिले, ते उलटी गंगा वाहून राहिले आपल्या विदर्भामध्ये. मग आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे. आळशा तुझ भोवती गंगा वाहते, आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे. म्हणून न्यावं, कर्मकांडाची गरज नाही, तिथं अस्थि न्या, चांगल्या पद्धतीने विसर्जन करा. एवढी आपल्या सगळ्यांच्या चरणात नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी सेवा समोर ज्ञानेश्वर
पंढरीनाथ महाराज की, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, वैराग्य भक्ती संत श्री गर्गे महाराज, गुरुवर्य संत श्री घुसरकर महाराज, सब साधू संत भारत माता की. याच ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम संपलाय. तरी शेवटच्या टप्प्यामध्ये स्वर्गीय सुमित्रा आई उल्हाणे यांना परमशांती लाभावी याकरता 2 मिनिटाची श्रद्धांजली आपल्या सगळ्यांना घ्यायचं आहे. सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहावं. रडताळ उभं राहून नेत्र बंद करून मौन श्रद्धांजलीच करावी सुरुवात. हरि ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति 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 शांति. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश, सभी धर्मारूप दिल से रहे प्यारा. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश निर्भय हो देश की मंगल कीर्ति करावे. सत्यशील और निर्मल से वीरों को बचाए. सद्गुणी हो देश की जनता जीवन सुख सजवावे. रंग कराव पंडित भिखारी सबको सुख दिलवाए. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. स्पृश्य देव सारा देश कलंक लगाए. सबके मन कर्तव्यशील हो तन उद्योग बढ़ाए. सबका हो विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाए. ब्रह्मचार्य अध्यात्म दैनिक घर घर में प्रगटाए. सारा भाग रहे सिपाही शत्रु को नशाए. टुकड़ास कहे सुरती हो सबको भक्ति करावे. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. भारत देश हमारा. श्री गुरुदेव की बड़े आपण सर्वांनी जय म्हणा. श्री गुरुदेव की जय. श्री गुरुदेव की जय. सब साधु संतन की जय. वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय. श्री सावता महाराज की जय. भारत माता की जय.